भारतीय राज्यघटनेनुसार कामगार हा एक विषय म्हणून समवर्ती यादीत आहे आणि म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही केंद्रासाठी राखीव असलेल्या काही बाबींच्या अधीन राहून कायदे करण्यास सक्षम आहेत. शाश्वत आधारावर रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झालेल्या कामगारांना चांगली कामकाजाची परिस्थिती आणि जीवनाची गुणवत्ता सुधारणे हे कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत 4 कामगार संहिताची अंमलबजावणी 21 नोव्हेंबर 2025 पासून करण्याची घोषणा केली आहे. या 4 संहिता आहेत: वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामकाजाची अट संहिता 2020. या निर्णयामुळे विद्यमान 29 कामगार कायदे एकत्रित करून सुलभ आणि आधुनिक नियामक चौकट तयार झाली आहे. या सुधारणा भारतीय कामगारांच्या कल्याणात वाढ करतील, औद्योगिक क्षेत्र अधिक सक्षम करतील आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पाऊल टाकतील. कामगार कायद्यांमधील सुधारणा ही एक निरंतर प्रक्रिया आहे. म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशाच्या उद्योन्मुख आर्थिक आणि औद्योगिक परिस्थितीनुसार काळाची गरज भागविण्यासाठी विधिमंडळ प्रणाली अद्ययावत करण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करतात. 4 कामगार संहितेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे स्थायी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा रजा, वैद्यकीय आणि सामाजिक सुरक्षा लाभ, 5 वर्षांची ऐवजी 1 वर्षानंतरच ग्रॅज्युएटी पात्रता, समान कामासाठी समान वेतन, थेट नियुक्त्या वाढतील आणि कंत्राटीकरणात घट होईल. गिग वर्क, प्लॅटफॉर्म वर्क आणि ॲग्रिगेटर या संकल्पना प्रथमच परिभाषित असून ॲग्रिगेटर संस्थांना वार्षिक उलाढालीच्या 1 ते 2% इतका निधी योगदान देणं बंधनकारक आहे. आधार संलग्न युनिव्हर्सल अकाउंट नंबरमुळे सर्व कल्याणकारी सुविधा पोर्टेबल आणि देशभर उपलब्ध पदांमुळे रोजगारक्षमता आणि सामाजिक सुरक्षा वाढेल. 1 वर्षाच्या सातत्यपूर्ण सेवेनंतर ग्रॅज्युएटी पात्रता, मुख्य नियुक्त्यानं आरोग्य सुविधा आणि सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करणे आवश्यक आहे. वार्षिक आरोग्य तपासणी मोफत, तसंच लिंगभाव विषयक भेदभाव कायदेशीरदृष्ट्या प्रतिबंधित, समान कामासाठी समान वेतन सुनिश्चित, त्यांच्या संमतीनं आणि सुरक्षेच्या अटींवर रात्रीच्या शिफ्टमध्ये आणि सर्व प्रकारच्या कामांमध्ये काम करण्यास परवानगी, तक्रार निवारण समित्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व बंधनकारक आहे. कुटुंब या परिभाषेत सासू-सासरे यांचा समावेश म्हणजे महिला कर्मचाऱ्यांच्या आश्रितांचा व्याप वाढवण्यात आला आहे. सर्व कामगारांसाठी किमान वेतनाची हमी, सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणं बंधनकारक असणार असून त्यामुळे औपचारिक रोजगार आणि सामाजिक सुरक्षा निश्चित, रजेच्या काळातही वेतन देणं आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून ठरवलेल्या किमान रोजगार संकल्पनेवर आधारित सुलभ उदरनिर्वाह होईल इतकं वेतन, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत सर्व सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कामगारांचा समावेश, सर्वांसाठी किमान वेतन, उपहारगृह, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृह अशा मूलभूत सुविधा उपलब्ध, ठराविक कामाचे तास, दुप्पट ओव्हरटाईम दर आणि सशुल्क रजा, वेळेवर वेतन देणं बंधनकारक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील पत्रकार, डबिंग कलाकार आणि स्टंट कलाकारांसह डिजिटल आणि दृकश्राव्य क्षेत्रातली कामगारांना आता पूर्ण लाभ मिळतील. सर्व कामगारांसाठी त्यांचे पदनाम, वेतन आणि सामाजिक सुरक्षा हक्क स्पष्टपणे नमूद केलेले नियुक्तीपत्र अनिवार्य आहे. तसंच वेळेवर वेतन दिले जाईल याची सुनिश्चिती आहे. निर्धारित वेळेपेक्षा अधिक काम सहमतीवरच आधारित असेल आणि त्यासाठी सामान्य वेतन दरापेक्षा किमान दुप्पट वेतन दिले जाईल. धोकादायक स्वरूपाच्या उद्योग क्षेत्रातील सर्व कामगारांना मोफत वार्षिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळेल. माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा क्षेत्रातील कामगारांना प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत वेतन जारी अदा करणे अनिवार्य आहे. यामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हतेची सुनिश्चिती होईल. कामगार संहितांचा मसुदा तयार करताना ज्या व्यापक सल्लामसलती करण्यात आल्या त्याला अनुसरूनच या संहितेअंतर्गत संबंधित नियम, नियमावली, योजना तयार करताना देखील सरकार सार्वजनिक आणि भागधारकांशी संवाद साधणार आहेत. या संक्रमण काळात सध्याच्या कामगार कायद्यांमधील संबंधित तरतुदी आणि त्यांचे संबंधित नियम, नियमावली, अधिसूचना, मानके आणि योजना लागू राहणार आहेत. अनुपालनाचा भार कमी करून तसंच लवचिक आणि कामासाठी आधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देत या संहिताच्या माध्यमातून रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्राच्या प्रगतीला, वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. यातून सरकारचे कामगार स्नेही, महिला स्नेही, युवा स्नेही आणि रोजगार स्नेही अशी कामगार विषयक परिसंस्था उभारण्यासाठीची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे.